चिगूरची भाजी करू। ही भाजी औषधी गुणांची आहे। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। चिगूरची भाजी अशी दिसते पहा। मार्च एप्रिल या महिन्यातच ती मिळते। उष्णता कमी करणारी, पित्त कमी करणारी, थंड गुणांची अशी ही औषधी भाजी आहे। भोकराचा मोहर म्हणजेच ही चिगूरची भाजी अशी दिसते पहा। स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती अशी मी खुडून घेत आहे। कवळी कवळीच अशी तिचे देठ मी हातानेच तोडून घेत आहे। अशी खुडून घेतलेली आहे भाजी। आधी स्वच्छ धुवून घेतली आणि आता या रानभाजी असल्यामुळे तिला रानभाजीची चव आपण ठेवणार आहोत। या 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। खूप तिखट अशा नाही आहेत, मीडियम तिखट। आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत। 2 मोठे कांद्याचे चिरून घेतले आहेत। बस एवढाच मसाला या भाजीसाठी पुरेसा आहे। आता मी मिक्सरमधून हे मिरची आणि लसूण बारीक करून घेत आहे आणि तो ठेचा आपण वापरणार आहोत। गॅसवर कढई ठेवलेली आहे भाजी करण्यासाठी। त्यात 3 टेबलस्पून तेल घातले, जिरं घातलं आहे। जिरं चांगलं तडतडलं, त्यामध्ये कांदा घातलेला आहे। कांदा आपण परतवून घेऊ। चिरून घेतलेला कांदा आपण परतवून घेऊ तेलामध्ये। तो अर्धा परतत आला की मग त्यामध्ये आपण हा लसूण मिरचीचा ठेचा घालू आणि तो सुद्धा कांद्याबरोबर तेलामध्ये परतवून घेऊ, म्हणजे मिरचीचा तिखटपणा हा कमी होईल आणि भाजी चवदार होते। चवीनुसार मीठ त्यामध्ये घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद ती घालायची आहे आणि एवढ्याच मसाल्यामध्ये ही भाजी आपली छान चवीची तयार होते। ही रानभाजी आहे, औषधी गुणांची आहे आणि ह्या थोडक्याच दिवसामध्ये ती मिळत असते। तर नक्की आपल्याला मिळाली तर आपण जरूर करा। आणि धुवून घेतलेली, खुडून घेतलेली ही चिगूरची भाजी त्यामध्ये घातलेली आहे आणि सर्व बाजूनी ती छान हलवून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे। आपण कांदा घातला होता, लसूण मिरचीचा ठेचा घातला होता, ते सर्व छान परतवून घ्यायचं आहे यामध्ये आणि झाकण ठेवून आपण ही भाजी वाफेवरच शिजवून घेणार आहोत। पाणी अजिबात आपण त्यात घालणार नाही। भाजी शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, एक 6-7 मिनटामध्येच भाजी ही तयार होते। अशी ही रानभाजी आपणही नक्की करून बघा। निराली बाई चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर भजन आहेत आणि कहाणी आहे, आपण हे सुद्धा व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चिगूरची भाजी तयारच झालेली आहे पहा। 3-4 माणसांना पुरेशी आहे, पोळी भाकरीबरोबर खाऊ शकतो। तर अशी ही चिगूरची रानभाजी आपणही नक्की करून बघा, आपल्याला सुद्धा नक्की आवडेल आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।